शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ द्या। मंगळवारी एसटी कामगारांचा हिवाळी अधिवेशनावर मंगळवारी धडक मोर्चा। शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कामगारांना पगारवाढ मिळावी। एप्रिल 2016 पासून वेतनवाढ व घर भाडे भत्ता वाढीच्या फरकाची रक्कम एकर कमी देण्यात यावी। महागाई भत्ता वाढीच्या फरकाची मागणी 4 वर्षापासून थकीत रक्कम एकर कमी देण्यात यावी। मागासवर्गीयांचा बढतीतील अनुशेष तत्काळ भरण्यात यावा। शिस्त व आदेश आवेदन कार्यपद्धतीत बदल करण्यात यावा आदी विविध प्रकारच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कास्टाईप राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मंगळवारी 19 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता धडक मोर्चाचे नेमण्यात येणार आहे। कास्टाईप राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने सातत्याने शासन प्रशासनाशी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी यापूर्वीही अनेकदा आंदोलनाच्या नोटीस देण्यात आल्या होत्या। गतवर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर सुद्धा मोर्चा काढण्यात आला होता। 9 व 10 ऑगस्ट 2023 रोजी आझाद मैदानावर 2 दिवस उपोषण आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत चर्चा झाली होती। मात्र अद्यापही शासनाने एसटी कर्मचारी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही। त्यामुळे शासनाने लक्ष वेधण्यासाठी व एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कास्टाईप राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने हा धडक मोर्चा नागपूर येथे आयोजित केला आहे, असे सरचिटणीस सुनील निर्भवने यांनी सांगितले। संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे।